महाराष्ट्र राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती समोर आली. बघा, एप्रिल महिन्याच्या हप्त्यासंदर्भातील ही माहिती असणार आहे. कारण की तुम्ही जर का संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असाल, श्रावण योजनेचे लाभार्थी असाल, दिव्यांग योजनेचे लाभार्थी असाल, विधवा योजनेचे लाभार्थी असाल किंवा बघा तुम्ही कुठल्याही योजनेचे लाभार्थी असाल, वृद्धपत्रका योजनेचे लाभार्थी असाल किंवा निराधार योजनेच्या कुठल्याही योजनेचे जर का तुम्ही लाभार्थी असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच महत्त्वाचा ठरणार आहे. फक्त शेवटपर्यंत नक्की पाहत चला. कारण की बघा, आता एप्रिल महिन्यापासून आता सर्व लाभार्थ्यांचा हप्ता बंद होणार आहे. मग यामध्ये आता कोणकोणत्या लाभार्थ्यांचा हप्ता हा कायमस्वरूपी बंद होणार आहे आणि सरकारच्या माहितीनुसार हे अपडेट काय असणार आहे हे तुम्हाला जाणून घेणे अनिवार्य असणार आहे. त्याकरिता व्हिडिओला फक्त 2 मिनिटं पाहत चला आणि सर्व काही माहिती समजून घ्या. परंतु आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल, तर सर्व काही शासकीय योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर बघा मित्रांनो, आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की सरकारच्या माध्यमातून आता सर्व निराधार बांधवांसाठी किंवा संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आता तहसील कार्यालयाच्या माध्यमातून लाभार्थ्यांची अति तात्काळ सूचना देण्यात आलेल्या आहे. ते म्हणजे कोणती सूचना असणार आहे, तर बघा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंतर्गत एप्रिल महिन्यापासून एक मोठा बदल झालेला आहे. म्हणजे काही लाभार्थ्यांचा हप्ता आता इथून पुढे बंद होणार आहे. तर ते लाभार्थी कोणते असणार आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. तर बघा, या अगोदर संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंतर्गत जे होते ते म्हणजे आता बघा, दिव्यांग बांधव, या दिव्यांग बांधवांसाठी आता जसं की दिव्यांग सहाय्यक विभागाच्या नावाने निर्मिती करण्यात आलेली आहे. आता हे काय, तर बघा, दिव्यांग सहाय्यक विभागाच्या अंतर्गत दिव्यांगांना इथून पुढे आपण जर पाहायला गेलं तर लाभ घेण्यासाठी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंदणी करणे आवश्यक करण्यात आलेलं आहे. तुम्हाला देखील माहिती आहे. आता त्यासाठी तहसील कार्यालयाच्या माध्यमातून हे बांधवांना म्हणजे सर्व लाभार्थ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे. तुम्ही पाहू शकता की प्रत्येक तहसील कार्यालयाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना वेगवेगळे नोटिफिकेशन देण्यात आलेले आहे. आता ते नोटिफिकेशन मध्ये असं काय जारी केलं जेणेकरून सर्व लाभार्थी बांधवांचा महिलांचा हप्ता इथून पुढे आता बंद होणार आहे. तर बघा, एकच सूचना आहे, म्हणजे ते म्हणजे बघा, पहा, तुमचं जर काही UID कार्ड सादर करायचं आहे तर UID कार्ड सादर आहे ते आता तुमच्या आधार कार्डला लिंक असणे अनिवार्य सरकारने सांगितलेलं आहे. सगळ्यात मोठी सूचना हे सांगितली. आणि आणखीन बघा, दुसरी महत्वाची सूचना, दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती तुमची नोंदणी करून घेणे हे सरकारने अनिवार्य सांगितलेलं आहे. अन्यथा तुम्हाला एप्रिल महिन्यापासून हप्ता मिळणार नाही. हा सुद्धा मुद्दा लक्षात घेणे गरजेचे आहे. आपण जर पाहायला गेलं तर दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंदणी असणं आवश्यकच आहे. डबल वगैरे तुम्हाला नोंदणी KYC करायची नाही. जर का तुम्ही आधीच नोंदणी केली असेल आणि आधी तुम्ही KYC करून ठेवली असेल, मग त्यांना प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम कोणाला येणार आहे का, बघा, ज्यांनी अजूनपर्यंत नोंदणी केली नाही, ज्यांनी अजूनपर्यंत ही KYC परिपूर्ण केली नाही, अशा सर्व लाभार्थ्यांना इथून पुढे म्हणजे इथून पुढे आता त्यांना कायमस्वरूपी हप्ता इथं बंद होणार आहे आणि इथून पुढे त्यांना हप्ता मिळणार नाही. एप्रिल महिन्यापासून जे हप्ते वाटप करण्यात येणार आहे, आता बघा, दिव्यांग बांधवांसाठी ते दिव्यांग सहाय्यक पोर्टल कल्याण विभागाच्या माध्यमातून हे देण्यात आलेलं आहे. आपण जर पाहायला गेलं तर सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत आता सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाने हे दिव्यांग बांधवांना इतर योजना म्हणजेच बघा, सर्व काही 17 योजनांचा लाभ, तब्बल 17 योजनांचा लाभ मिळवण्याकरिता त्यांनी ऑक्टोबर 2025 मध्ये दिव्यांग लाभार्थ्यांचे 1000 ते मानधन वाढवण्यात आलेले आहे. तुम्हाला देखील माहिती आहे. त्यानंतर इथं गोंधळायचं म्हणजे की वृद्धपत्रकार योजनेचे लाभार्थी असतील, श्रावण योजनेचे लाभार्थी असेल किंवा दिव्यांग लाभार्थी असेल, त्या व्यतिरिक्त बघा, जसे की संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असेल, विधवा लाभार्थी असेल, तर या सर्व लाभार्थ्यांसाठी सरकारने इथं कुठेतरी मोठात मोठा इथं आपण दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांना दिलासा मिळावा त्यासाठी या तब्बल 14 ते 17 योजनांचा लाभ त्यांना कुठेतरी मिळावा असं बघा, दिलासा देण्यासाठी हे प्रस्ताव तुकाराम मुंडे साहेब यांच्या माध्यमातून सादर करण्यात आलेला आहे आणि लाभार्थ्यांना स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. म्हणजेच बघा, ज्या लाभार्थी आता इथून पुढे जे काय आता दिव्यांग सहाय्यक विभागाच्या अंतर्गत हे पोर्टल लॉन्च करण्यात आलेलं आहे, त्यामध्ये त्यांची UID कार्ड, लिंकिंग असलेलं आधार कार्ड याची सूचना इथं त्यांनी फिलअप करून ठेवावी हे त्यांनी सांगितलेलं आहे. ते केल्याशिवाय तुम्हाला इथून पुढे लाभ मिळणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ज्या लाभार्थ्यांचं इथून पुढे आधार कार्डला इथं बँक अकाउंट लिंक नसणार किंवा जे DBT इनेबल नसणार, तर त्यांना इथून पुढे आपण लाभ देणार नाही आणि त्यांच्यापर्यंत लाभ पोहोचू शकणार नाही असं त्यांनी स्पष्ट भाषेमध्ये सांगितलेलं आहे तुकाराम मुंडे साहेबांनी. तर अशा प्रकारची सरकारतर्फे माहिती आहे. तर तुम्ही सांगितलेले कामं त्वरित करून घ्या, जेणेकरून इथून पुढे आपल्याला त्रास किंवा तकलीफ होणार नाही आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT प्रणालीच्या माध्यमातून आपल्या खात्यापर्यंत हे 100% आणि सुरळीतपणे पैसे पोहोचू शकतील. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे.
अशीच शासकीय योजनांची माहिती व इतर योजनांची माहिती ही सर्वात अगोदर जर का तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.